रक्तदानाच्या धुळे जिल्ह्यातील जनतेला एक संदेश द्यायचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। आपल्या मुलांचं आणि भावी पिढीचं आयुष्य चांगलं करायचं असेल, पर्यावरणाचा ऱ्हास जर कधी थांबवायचा असेल तर किमान प्रत्येकाने एक झाड तरी दरवर्षी लावायला पाहिजे। पुनश्च कार्यकर्त्यांचं, शिवशक्ती ग्रुपच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि दिवसेंदिवस जे उन्हाचं तापमान वाढत चाललं आहे त्याच्यामुळं आणि परिस्थिती याच्यापुढे आज 45 डिग्री सेल्सिअस आहे, तर याच्यापुढे 50, पुढे 55, पुढे 60 अशी परिस्थिती होऊ नये। कारण की जर उन्हाचा पारा वाढला तर भरपूरचं नुकसान होऊ शकतं देशाचं, पूर्ण जगाचं। तर ऑक्सिजनची कमतरता भरपूर सर्व ठिकाणी होत आहे। दरवर्षी 2.5 कोटी पेशंट हे मृत्युमुखी पडत आहेत की फक्त ऑक्सिजन न मिळाल्यामुळे। तर असं होऊ नये, सर्वांनी वृक्ष लागवड करणे हे अतिशय गरजेचे आहे। आपला भारत अतिशय सुंदर दिसेल याच्याने। हाच उपक्रम आम्ही शिवशक्ती ग्रुपतर्फे व भारतीय जनता पक्षातर्फे राबवण्यात आला आहे आमच्याकडनं। तरी कृपया माझी सर्वांना विनंती आहे, एक पेड़ माँ के नाम जी मोदीजींनी संकल्पना चालू केली आहे ती सर्वांनी राबवावी, हेच मी शिवशक्ती ग्रुपच्या माध्यमातून सांगतो। व झाडे लावणं अत्यंत गरजेचे आहे, ज्याच्यामुळे ऑक्सिजन मिळतो, हे सर्वांनी लक्षात ठेवावे। झाडे लावा, झाडे जगवा।